नमस्कार, मी रेखाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत मस्त चटपटीत असा हा अंडा मसाला पाव। बाहेर गाड्यावर जसा मिळतो तशाच पद्धतीचा मस्त हा अंडा मसाला पाव, खायला खूप टेस्टी आणि बनवायला अगदी सोपा आहे। सो मुलांना तुम्ही टिफिन मध्ये देऊ शकता किंवा त्यांना जेव्हा छोटीशी भूक लागते तशा वेळी देखील त्यांना देऊ शकता। सो मस्त असा हा अंडा मसाला पाव कसा बनवायचा आहे चला तर मग बघून घेऊया। सो यासाठी एका पॅन मध्ये आपण तेल घेणार आहोत। तर मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल सगळीकडे आपल्याला थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं। अशा पद्धतीने यावर आपण 2 अंडे घालणार आहोत। सो यावरच आपण घालणार आहोत अगदी थोडंसं तिखट, तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक किती करू शकता। सो मी थोडंसं जास्त घालणार आहे। चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि हे दोन्ही साइडने आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे अगदी थोडासा गरम मसाला मी इथे घालणार आहे। सो तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कुठल्याही प्रकारचा मसाला इथे ऍड करू शकता, त्यामुळे टेस्ट थोडीशी वाढते। सो मस्त असा गरम मसाला इथे घातलेला आहे। सो हे आपण आता पलटून घेणार आहोत। मस्त सो मी दोन्ही बाजूनी अलटून पलटून मस्त असं हे भाजून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे। सो व्यवस्थित असं हे मस्त तयार झालेलं आहे। मस्त असे दोन्ही बाजू झालेले आहेत। सो मी थोडंसं साईडला करणार आहे। यावरच आपण पाव भाजून घेणार आहोत। तर मी तिथे थोडंसं तेल घेतलेलं आहे। यावर थोडंसं तिखट आवडीनुसार, अगदी थोडंसं मीठ, त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीर आणि यावर मस्त असा पाव आपण भाजून घेणार आहोत। सो पाव इथे मी कट करून घेतलेला आहे। मस्त दोन्ही साइडने आपल्याला हा पाव भाजून घ्यायचा आहे आणि यावर ठेवणार आहोत आपण हे तयार केलेलं ऑमलेट। आणि आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे। त्याचप्रमाणे दोन्ही बाजूने देखील अशाच पद्धतीने अगदी हलकस आपण हे भाजून घेणार आहोत। सो दोन्ही बाजूने मस्त असं मी हे भाजून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे। सो मस्त असा आपला हा अंडा मसाला पाव तयार झालेला आहे। सो अशा पद्धतीने आपला इथे अंडा मसाला पाव तयार झालेला आहे। अगदी झटपट असा तयार होणारा हा अंडा मसाला, खायला खूप टेस्टी असा। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील। प्रेमाने बनवा, प्रेमाने खाऊ घाला। धन्यवाद।